पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा निधी जमा सन्मान योजनेचा निधीच्या बाबतीमध्ये आणि नमो आपली राज्याचे नमो शेतकरी ही महासन्मान योजनेच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की प्रति हप्ता 2000 रुपयाप्रमाणे वर्षामध्ये आपण 6000 रुपये असे आपण 3 हप्ते सगळ्यांना देतो। आणि आपण जर केंद्राचा अध्यक्ष महोदय जर विचार केला साधारणतः 23 हप्त्यामध्ये केंद्र सरकारने साधारणतः 1,16,00,000 शेतकऱ्यांना एकूण आतापर्यंत 42,900 कोटी रुपयाची मदत ही केंद्राच्या या योजनेतून निर्माण झालेली आहे। आणि आपल्या राज्याचा जर विचार केला, ठीक आहे, अजून आपल्याला एक दोन आपल्याला काही गोष्टीमध्ये मदत करता आली नाही तरी आपल्याला आपण सगळ्या विचार करून साधारणतः आपण 8 हप्ते आतापर्यंत आपल्याला 8 हप्त्यामध्ये साधारणतः राज्य सरकारने माझ्या ह्या योजनेबंद शेतकऱ्यांना 14,816 कोटी रुपयाची एवढी रक्कम शेतकऱ्यांना मदत आपण केलेली आहे। आणि शेवटी मदत म्हणजे काय, आपण शेतकऱ्यावरती उपकार करत नाही। शेवटी शेतकरी हा आपल्या माहिती आहे की आपला राज्यामध्ये आपला शेतकरी हा केंद्रबिंदू आपला हा मेन घटक आहे। शेवटी या शेतकऱ्याला मदत करणं, शेतकऱ्याला सहकार्य करणं, अडचणीच्या काळामध्ये दुःखाच्या काळामध्ये या शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहणं हे शेवटी राज्य सरकारचं काम आहे। शेतकरी बांधवांसाठी आजची अतिशय मोठी बातमी आहे, कारण राज्यामध्ये शेतकरी बांधवांना कर्जमाफीची जी रक्कम आहे ती खात्यावरती जमा करायला सुरुवात झाली आहे। सोबतच नमोचा हप्ता कधी मिळणार ही प्रतीक्षा शेतकरी बांधवांना होती, तर फायनल त्याचे आन्सर सुद्धा मिळालेले आहे। कर्जमाफीच्या पैशांमुळे शेतकरी बांधवांना नमोचा हप्ता दिला जाऊ शकत नव्हता, परंतु आता कर्जाची रक्कम वितरित होत आहे, त्यामुळे नमोचा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरणाची प्रोसेस आता सुरू झाली आहे आणि तुमच्या खात्यामध्ये दुपारपासून याची वितरणाला सुरुवात होत आहे।